हाय फ्रेंड्स, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण 36 साईजचा प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. बरोबर, त्याची उंची आहे पूर्ण 14.5. मग उंचीमध्ये +1 करून 15.5वर आपल्याला मार्क करायचं आहे. उंची +1. बरोबर, शोल्डर घ्यायचं आहे 6.5. तयार शोल्डर आहे 6.5. बोटनेक आहे त्यामुळे शोल्डर आपण 6.5 घेतोय. मुंडा खोली घ्यायची आहे 6.5. पण मुंडा खोली घेतोय 6.5. आता 36 साईज म्हणजे 9 इंचावर छातीचं माप टाकायचं आहे. हे 9 इंचावर आपण चेस्टचं मेजर टाकलं आणि तिथून आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचं मेजर घ्यायचं आहे 30 इंच. 30चा चौथा भाग होतो 7.5. कमरेकडून 7.5 इंचावर आपण मार्क करणार आहोत आणि 1 इंच टक्सचे 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपण 2.5 इंचावर मार्क करणार आहोत. आता छातीचा आणि कमरेचा भाग आपण जोडून घेणार आहोत. बरं, आता बोटनेक असल्यामुळे गळा रुंदी घ्यायची आहे 4.5. गळा रुंदी घेतोय आपण 4.5. गळ्याची उंची घ्यायची आहे 4, म्हणजे आपण 4.5 इंचावर मार्क करणार आहोत. हा बॉक्स करून घ्यायचा आहे. कॉर्नरमधून 1.5 इंचावर मार्क करायचं आणि आपल्याला शेप द्यायचा आहे नेकचा. आता आपल्याला मुंड्याकडचा भाग इकडे 1/2 इंच आत घ्यायचं आहे. शोल्डर आपल्याला डाऊन करायचं आहे. आता आपल्याला हा बॅकचा मुंडा द्यायचा आहे. थोडं इकडे 1/2 इंच खाली घ्यायचं. आता आपल्याला तयार मुंडा किती पाहिजे? 8 इंचावर तयार मुंडा पाहिजे. हे शिलाई मार्जिन सोडली की इथून काउंट करायचं किती येतं आहे 8 इंच. बरं, हा माझा बरोबर आला. 8 इंचावर 1.5 इंचाची आपली शिलाई मार्जिन. तयार मुंडा आपल्याला 16 आहे. बरं, बॅक टक्स टाकायचं आहे 4 इंच गडीकडून आणि उभा 5 इंच. अर्धा इंचाचा आपला बॅक टक्स येईल. हा आपला प्रिन्सेस कट 36 साईजचा बोटनेक करतोय आपण आणि कमरेकडनं इकडनं वर घ्यायचं आहे 1/2 इंच. आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊ. तुम्ही माझ्या पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवा. आता हा माझं कस्टमरचंच आहे, मी तेच तुम्हाला दाखवते. मी असं वेगळं काही दाखवत नाही. कस्टमरला मला हा 1.5 तासात ब्लाऊज शिवून द्यायचा आहे. मी त्याचंच पेपर कटिंग तुम्हाला दाखवते. पॅडेड ब्लाऊज आहे हा. पॅडेड ब्लाऊज स्टिच कसं करायचं हेही दाखवणार आहे. बोटनेकचा कधी असा गोलसारखा नाही घ्यायचा, पसरट असतो. आता हे आपण बॅक टक्स टाकणार आहोत. टाच मारून घ्यायचे इथे. जिथे आपण हे किती इंचावर दिलं तिथे एक हे करायचं.
आपला चालला आहे बोट नेक. आता हा आहे असाच आपण दुसऱ्या पेपरवर ड्रॉ करून घ्यायचे. एक इंच खाली मार्जिन सोडायची. फ्रंटचं ड्रॉ करतोय आपण. हे आपण इथून 1 इंच मार्जिन सोडली. इथे लाईन करून घ्यायची. आता आपल्याला हुक आहे पट्टीसाठी अर्धा इंच सोडायचे फ्रंट बाजूला. हे इथून सोडलं आहे मी. आणि पूर्ण हा बॅक ह्याच्यावर आपण ड्रॉ करायचं आहे. आता आपण छातीकडच्या भागाकडनं 1 इंच बाहेर घ्यायचे. 36 साईज असल्यामुळे प्रिन्सेस कट आपल्याला इथे 2.5 इंचावर घ्यायचे. जर आपला 40 छातीचा असता तर 2.25 इंचावर घेतला असता आपण. 2.5 इंचावर घेतला. आता हे फ्रंट मुंडा द्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला मधला प्रिन्सेस कटचं कटिंग करायचं आहे. शोल्डर करून 10.5 इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचं आहे. 36 साईज असल्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून इथे 3.25 इंचावर आपल्याला करायचे का. बरं. आता हा मुंड्याकडनं शेप द्यायचा आहे. इथून खाली 3.5 इंचावर मार्क करायचं शिलाई मार्जिन सोडून. 1.5 इंच उभं घ्यायचे आणि हा आपल्याला जोडायचा इथे. आता हे आपण इकडे 2.5 इंच पुढे वाढवलं होतं ते मधलं कट करण्यासाठी इथे 2.5 इंचावर करायचं. पुन्हा 1.5 इंच घ्यायचं आणि हा शेप द्यायचा. आता मला सवय झाली त्यामुळे मी हाताने करते. हा इथे आपल्याला मार्क करायचा. इथून आपल्याला अर्धा इंचची गॅप द्यायची आहे कारण ते वाढीव कपडा येतो तो काढून टाकण्यासाठी इथे द्यायचं. बरोबर. आता हे अंतर मोजायचं. हा कटपासून आपल्याला इथे प्रिन्सेस कटचं किती आलं आहे हे टेपनी मेजर करून घ्यायचं. 6 आलं आहे. तर 6 आलं असेल तर इथंही 6वर मार्क करायचं. 6ला एक रेषा घेतली मी. आता बॅक साईडचा भाग ह्याच्यावर ठेवायचा. थोडं 1/2 इंच खाली मार्क करायचं. आपलं फिनिशिंगच्या वेळेला आपल्याला ते करता येईल. आणि हे जोडायचं. आता हे आपलं जादा आहे ते काढून टाकायचं आपल्याला. आता हे आपल्याला कटिंग करायचं आहे. सोपं आहे. तुम्ही केलात तर तुम्हालाही जमेल. करायला शिका. मी सांगते त्या पद्धतीने केलं तर कोणतीही अडचण येणार नाही. 24 वर्ष मी हेच करते त्यामुळे हात बसला आहे. तुमचाही बसेल. पण हे पेपर कटिंग ठेवलेलं किती सोपं जातं हा तुम्हाला अनुभव येईल. आता हे कस्टमर माझ्याकडे पुन्हा रिपीट येईल. बरोबर. त्यामुळे मी हा बोटनेकचा पण त्यांचं ठेवणार आणि रेग्युलर ब्लाऊजचं पेपर कटिंग पण त्यांचं ठेवून देणार. कधी नॉर्मल ब्लाऊज आला मोठ्या गळ्याचा तर त्याचं सगळं वेगळं येतं. हे बोटनेकचं सगळं शोल्डर वगैरे वेगळं आहे. आता आपल्याला हा इथे कट द्यायचे. आता हा आपण इथे नॉच सेंटर मार्क आहे जोडायचा तिथे नॉच द्यायचा. हा फ्रंट भाग झाला.
हे सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला. इथे इथलं कट करायचं आहे आणि ही जादा वाढीव मार्जिन आली होती ती कट करायची. परत फिनिशिंगला येईलच. परत इथे नॉच द्यायचं आहे आपल्याला. ही आपली बॅक बाजू झाली, बरोबर. ही आपली फ्रंट झाली, ही फ्रंट झाली. आता मी तुम्हाला स्लीव्ज दाखवते. स्लीव्जचा आपल्याला मुंड्याकडचा भाग किती आहे तो मोजायचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. म्हणजे आपण कितीची घडी घ्यायची हे आपल्याला लक्षात येईल. 9:30 येते म्हणजे 9:45ची घडी आपल्याला चालेल. आता हे डबल पेपर घेतला आहे मी इथे स्लीव्जसाठी. आता स्लीव्जची उंची आहे 10, त्याच्यात 1 इंच ॲड करून 11वर आपल्याला स्लीव्ज द्यायचं आहे हाईट. 3.5 इंचाची कॅप हाईट आहे, तर 11 इथून 3.5 इंचावर कॅप हाईट द्यायचं. आता कॅप हाईटचा राऊंड आपला आहे 12चा म्हटल्यावर इथे 6 येईल. 6वर आपण मार्क करायचं, बरोबर. आता 1 इंच इथून पुढे आपल्याला शेप द्यायचं आहे. थोडा खाली करत यायचं. आता दंडघेराचा मेजर आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर मार्क करायचं. 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण मगाशी 9:15 मोजलं होतं, ते 9:15 असं आपण राऊंड करत मोजत यायचं. स्लीव्ज जोडणार ना आपण 9:15वर आपल्याला जमलं पाहिजे, कापड आलं पाहिजे. इथे 9:15वर मार्क केलं, हे आणि हे जॉईंट करायचं. दंडघेराचं मेजर आणि हे. आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे. सेंटर मार्क दिला. आता आपल्याला फ्रंटचं हे कट करायचं. इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथून फ्रंट काढून टाकायचं. आता हे पेपर कटिंग आपलं आहे. आता हे कापडावर आपण कसं कट करणार आहोत हे मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलं आहे. कापडवर ठेवून पेपर हे कसा ब्लाऊज कट करायचा, त्यामुळे मी तुम्हाला आता ते दाखवणार नाही. मी डायरेक्ट तुम्हाला शिवायचं दाखवणार आणि प्लस त्याला पॅड कसे लावायचे हे दाखवणार आहे. थँक्यू. आता आपण हे अस्तरवर ठेवून पेपर कटिंग बघणार आहोत. आता इथे मी फ्रंटला फक्त 1/2 इंचाची मार्जिन दिले, बाकी कुठेही मार्जिन दिलेली नाही आहे. फ्रंट जिथे जोडणार आहोत तिथे दोन्ही साईडनी 1/2 इंचाची मार्जिन आहे. बाकी ॲज इट इज मी ड्रॉ केलं आहे. हे स्लीव्ज आहे, बरं. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कट करा, कुठेही चुकणार नाही. आता मी हे तुम्हाला काढून दाखवते. हे जे ड्रॉ केलं आहे त्याच्यावर तुम्हाला कटिंग करायचं आहे. हा बॅग आहे.